नमस्कार मित्रांनो, करंट राईड्स या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तर आजच्या कवितेचा विषय आहे मित्र. मित्र असतो तो जो देतो पावलोपावली आपली साथ, संकटांवेळी पकडतो आपला हात आणि दाखवतो आपल्याला वाट. मित्र असतो तो ज्याला नकळतपणे कळतं सर्व काही, ज्याला आपल्याला काही सांगायची गरज पडत नाही. तो असल्याने त्याच्या सहवासाचीच असते मनावर धुंदी, त्याच्या नुसते असण्याने सगळं कसं आनंदी. आपण हसलो की तो हसतो, आपण रडलो की तो रडतो. क्षणोक्षणी जो आपली साथ देतो तोच तर खरा मित्र असतो. निस्वार्थ नितळ प्रेमळ मन असणारा, सोबतीने यशस्वी होण्याचं स्वप्न पाहणारा, आपल्यासाठी अख्ख्या दुनियेशी पंगा घेणारा, वेळालीच आईची माया वडिलांचा धाक देणारा, आपल्यासोबत धिंगाणा घालाय जो सर्रास पुढे असतो, ज्याच्यासोबत एका ताटात आपण जेवतो, तोच तर खरा मित्र असतो, तोच तर खरा मित्र असतो. मित्र म्हणजे आपलं मन हलकं करण्याचं एकमेव हक्काचं ठिकाण. मित्र म्हणजे आपलं मन हलकं करण्याचं एकमेव हक्काचं ठिकाण, ज्याची एकट्यात असल्यावर चेष्टा मस्करी, पण चार चौघाचं राखतो आपण मान. पण दुर्दैव असं आहे की बघा, ज्याचा फोन नंबर जान डार्लिंग म्हणून सेव्ह होतो, ज्याचा फोन नंबर जान डार्लिंग म्हणून सेव्ह होतो, कालांतराने का आपण त्याच्यापासूनच दूर होतो? कालांतराने का आपण त्याच्यापासूनच दूर होतो? आपापल्या कामात आपण इतकं का बिझी होतो की त्याला आपण अगदी विसरूनच जातो. फोनच्या एका रिंगवर ज्याचा कॉल रिसीव्ह करायचो, फोनच्या एका रिंगवर ज्याचा कॉल रिसीव्ह करायचो, आता फक्त बड्डेलाच विश करतो. आता फक्त बड्डेलाच विश करतो. म्हणून म्हणतोय, अरे कशाला हाणता उगाच मैत्रीच्या गप्पा गोष्टी. म्हणून म्हणतोय, अरे कशाला हाणता उगाच मैत्रीच्या गप्पा गोष्टी. का होता एकमेकांवर कष्टी. वेळ नाहीये ना तुम्हाला? वेळ नाहीये ना तुम्हाला? मग देवाकडे एकच मागणे मागा की जिथे कुठे असेल तो, राहू दे तुझी त्याच्यावर कृपादृष्टी, राहू दे तुझी त्याच्यावर कृपादृष्टी. धन्यवाद.